नायकवडे नावाचे आले होते ते भूमिका घेत आहेत, ठोंबरेताई तिथं भूमिका घेत आहेत, बाबा पाटील तिथं भूमिका घेत आहेत, बाकी इतरही भूमिका घेतात. तिथं जयली सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिथं व्यक्त झालाय की ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत काहीतरी आम्हाला शंका वाटते आणि त्याच्याच बरोबर जे विमान आहे व्हीएसआर चालवणारं कंपनी त्याच्यावर आम्हाला शंका आहे व्हीएसआर कंपनी बंद झाली पाहिजे असं जय सुद्धा त्या ठिकाणी बोललाय आमचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर. त्यामुळे ज्याला कोणाला पुढे घेऊन आणि काकींनी सीबीआय एन्क्वायरी मागितलेली आहे. त्यामुळे आपापल्या लेवलला लढलं पाहिजे पण न्याय मिळाला पाहिजे एवढी आमची ज्या पद्धतीनं आम्ही एवढं मोठं नाही की आम्हाला मुख्यमंत्री तिथं फोन करतील. त्यांच्या कार्यालयामधून फोन आला होता. अजितदादांचा स्मारकाचा एक विषय मी मांडत होतो आणि त्या बाबतीतच चर्चा करायची होती. आज ती बैठक होत नाही पण उद्या संध्याकाळी ती बैठक होईल आणि त्या बैठकीला गेल्यानंतर स्मारक अजितदादांचं व्हावं ही तर मागणी आम्ही करूच. त्याच्याच बरोबर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एफआयआर बद्दल पण त्यांना माहिती आम्ही देऊ आणि माझ्याकडे जे काही कागदपत्र आले ते सुद्धा आम्ही त्यांना त्या ठिकाणी देऊ. ज्या पद्धतीनं आता तपास चालू आहे त्या पद्धतीनं तुम्हाला असं वाटते का न्याय मिळेल? अजिबात वाटत नाही. एक तर सीआयडीने काय केलंय हे कोणालाच माहित नाही. आपण तिथं प्रेशर वाढवलं. तुमच्यासारख्या चांगल्या मीडियाने तो मुद्दा नेला. सोशल मीडियावर महाराष्ट्राचे तमाम सामान्य नागरिक हे व्यक्त झाले. बारामतीकर हे व्यक्त झाले. काही गावांमध्ये तिथं बंद पाडला गेला आणि त्यानंतर डीजीसीआयवर प्रेशर आलं. त्याच्यानंतर आता सीआयडीवर प्रेशर आलं. आता सीआयडी आज कुठेतरी ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय केलं ते सांगतील. डीजीसीए 24 तारखेला त्यांनी रिपोर्ट दिला पण डीजीसीएने अजूनपर्यंत प्रायमरी रिपोर्ट दिलेला नाही. प्रायमरी रिपोर्ट हा 15 तारखेला यायला पाहिजे होता. आता तो रिपोर्ट अजूनपर्यंत आला नाही. आल्यानंतर आपल्याला कळेल की खरंच काय त्यामध्ये घडलं होतं.